जेडे, तुला कुणाची नजर नाही लागू बघ. अगं, तू लेक कमी, मैत्रीणच जास्ती आहेस बघ माझी. आता तू ह्या घरात न निघून तुझ्या सासरी जाशील. मम्मी, आता तू उगाच रडायला सुरुवात करू नको बर का. आई झाल्याशिवाय तुला नाही कळायचं आईचं प्रेम. आता जाशील तर 4 दिवस पाहुण्यासारखीच घरी येशील बघ. मम्मी, अगं हिथंच तर चालले मी, कुठे एवढी लांब चालली तेव्हा. आणि तू काय बी काळजी करू नकोस. एकदा का मी तिकडे गेली का नाही, मी तुम्हाला सगळ्यांना तिकडे राहायला नेईन कायमच. असं कसं म्हणतीस? आता आम्ही तुझ्या घरी कसं येऊन राहणार? का? त्याला काय झालं तेव्हा? मी त्या घरची सून होणार आहे आता, म्हणजे माझंच घर झालं ना आता ते. आणि तसं बी आई साहेब कुठे तिथे राहतात तेव्हा, ते तर ताई साहेबांकडे असतात. मग एवढ्या मोठ्या बंगल्यात हर्षवर्धन आणि मी दोघच राहू भूतवानी. त्यापेक्षा तू चल की तिकडं, मी तुला सगळ्या व्यवस्था वगैरे बघायला बोलवून घेईन. मम्मी, बंगल्यात केवढ्या खोल्या आहेत अगं. एका खोलीमध्ये तू आणि पप्पा राहताल, एका खोलीत जीजी राहील. आणि त्या शेतीला बोलवण्याच्या भानगडीतच पडणार नाही बघ मी. तसं बी तिला बोलवल्यावर ती येणारच नाही म्हणा, पण तिला सोडू दे हितच ह्या असल्या घरात. आता एकदा मी त्या घरात गेले की त्या घराचा सगळा ताबा माझ्याच हातात असणार आहे बघ. तरी पण जर का ती तिथं आलीच तर मग तर मी तिचं पायपुसणच करीन बघ. कर कर, चांगलीच झाडाला ठेवती ते तिथं. अगं जेडे, तुझी ती सासू ही बी लई हाय बघ. त्या दिवशी येऊन काय बाय बोलून गेली का नाही, तेव्हापासून डोसक्यातच गेली बघ माझ्या तर ती. तू म्हणतीस तसं जर झालं का नाही, तर मी तर तिला चपलाजवळच बसवीन बघ. आणि असं जर नाही केलं का नाही, तर नाव नाही लावणार पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष. मी काय म्हणत होते, आज तरी फोन करू द्या की यांना. आधी ही फरशी पुसून लख्ख कर, तरच मिनिटभर बोलायला देईन. जी मालकीन बाई. मामी साहेब, लय भूक लागले, काहीतरी द्याव खायला मला. सारखी सारखी कशी भूक लागते का? खायला कारण भुईला भार. आता दिले ना खायला, पुन्हा 2 दिवस खायला मागितलंस तर बघ. लय उपकार झाले मामी साहेब. ही घर माझं आहे, माझं. आणि मी आहे या घराची मालकीन, पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष. ए मम्मी, गप्प बस. अगं, काय झालं मम्मी तुला? अगं बया, कुठे गेले या दोघी? कोण दोघी? जरा स्वप्न बघायची बंद कर ग. जेडे,
तू एकदाची ह्या घरातनं निघून गेलीस का नाही ही बरकत होणार आहे बघ बरकत. गेलीस की म्हणजे अगं म्हणजे लग्न झाल्यावर असं म्हणायचं होतं मला. माझी तर सगळी स्वप्नच पूर्ण होत्याल बघ. माझी पोरगी मोठ्या घरात पडावी, तिनं सुखानं संसार करावा. मामी 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 जयश्री, अहो चला की बाहेर. जिजी कवादांना हाक मारतात. वरड आलं. चला चला चला. आपण दोघी जरा स्वप्न बघायला लागलो की ही आलीच बघ मधी. जेडे हो मिठाचा खडा एवढा बाजूला काढला पाहिजे बघ. ए पुष्पा, अगं आवरलं का नाही? 9:15 वाजलं. आजल जायचंय परत. इथं एवढं माझ्या पोरगीचं लग्न आहे ती राहिले बाजूला. तो आजा जायचाय तर त्याच कौतुक बघ ह्यांना. आले आले जेडे जाते मी. तुम्ही दोघं चालय वे ताई साहेब नाहीत आल्या. आम्ही दोघं चाललोय. ताईसाहेब ना आल्या. त्यांचा पण विरोध आहे. कुणाचा किती पण विरोध असू दे तरी हे लग्न होणारच. या या चला. या